उत्तर 2 अलिबाग। स्पष्टीकरण: अलिबाग हे रायगडाचे मुख्य ठिकाण गाव मुख्यालय आहे। 2 रायगडगड एकूण तालुके आहेत। उत्तर 4 16। रायगड जिल्ह्यातील एकूण तालुके। उत्तर 3 1 5। रायगड जिल्ह्यात सध्या 15 तालुके उपजिल्हे आहेत। 3 रायगडाचे नाव पूर्वी हे होते। रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव असे होते। उत्तर 1 कुलाबा। रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा कुलाबा होते। 4 बुधवारी कुलाबाच्या कुलाबा तुमच्या नावात बदल। उत्तर 1 जानेवारी 1981। कुलाबा पक्षाचे नाव बदलून रायगड असे आले। हा बदल 1 जानेवारी 1981 रोजी। 5 शिवरायांचा राज्याभिषेक। उत्तर 6 जून 1674। राजा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर संपन्न। 6 मराठीतील आदी प्रवासवर्णन। उत्तर माझा प्रवास। हे मराठीतले आदी प्रवासवर्णन माते जाते जे गोडसे भटजी मांडले होते। उत्तर 7 7 विनोबा भावे यांचे जन्मस्थान। उत्तर 1 गागोदे पेण। 8 खोपोली जलविद्युत निर्मिती। उत्तर उत्तर 8 8 रायगड जिल्ह्यातील खोपोली जलविद्युत निर्मिती। उत्तर 1 मध्यभागी। 9 मूळ क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके हे रायगड जिल्ह्यातील। उत्तर 2 शिरढोण। 10 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना रायगड जिल्ह्यात येथे करण्यात आली आहे। उत्तर 2 लोणेरे। 11 या तालुक्यांमध्ये बॉक्साईट खनिज काही प्रमाणात आढळते। उत्तर 4 महाड। 12 कान्होजी आंग्रे यांचे स्मारक येथे आहे। उत्तर 1 अलिबाग। 13 आगरकोट किल्ला याच तालुक्यात आहे। उत्तर 2 अलिबाग। 14 महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला सत्याग्रह म्हणजे चवदार तळे सत्याग्रह। उत्तर 3-20 मार्च 1927। 15 रायगडावर ची समाधी आहे। उत्तर 2 शिवाजी महाराज। 16 महाड येथील वर्धविनायक स्थान या तालुक्याच्या अंतर्गत येते। उत्तर 2 खालापूर। 17 रायगड जिल्ह्याचे हवामान आहे। उत्तर 4 वरील सर्व मध्यम उष्ण दमट। 18 रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या या आहेत। उत्तर 4 वरील सर्व उल्हास आणि पाताळगंगा, भोगावती आणि अंबा, कुंडलिका, काल आणि सावित्री। 19 हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे। उत्तर 1 तांदूळ। 20 मराठीतील पहिले प्रवासवर्णन माझा प्रवास लिहिणारे गोडसे भटजी कोणत्या जिल्ह्यातील होते? उत्तर 1 रायगड। ठाणे जिल्ह्याची माहिती। 1 जिल्हा ठाणे। 2 मुख्यालय ठाणे। 3 क्षेत्रफळ 4154 चौ किमी। 4 लोकसंख्या 88,19,000 आणि 5 तालुके 7 ठाणे, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण। उत्तर 1 ठाणे। स्पष्टीकरण: अधिकारी हे स्थानाचे मुख्य ठिकाण आहे। 2 ठाणे एकूण तालुके।
उत्तर 1 ठाणे. स्थान मुख्य ठिकाण हे ठिकाण ओळखले जाते. 2 ठाणे एकूण तालुके. उत्तर 2 7. तानातांबर आणि सध्या 7 तालुके आहेत. स्वागत, कल्याण, अनाथ, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर. 3 आपले आपले एकूण क्षेत्रफळ. उत्तर 3 4 1 5 4. सेनाचे एकूण क्षेत्रफळ 4214 चौरस किलोमीटर आहे. 4 प्राचीन शिवमंदिर स्टेशन जिल्ह्यात येथे आहे. उत्तर 1 अंबरनाथ. अंबरनाथ येथे प्राचीन शिवमंदिर आहे. 5 सर्वाधिक महानगरपालिका जिल्हा. उत्तर 1 ठाणे. महाराष्ट्र सर्वाधिक महानगरपालिका अधिकारी आहेत. 6 हाजी मलंग डोंगर. उत्तर 1 कल्याण. हाजी मलंग डोंगर कल्याण आहे. 7 उल्हास नदीच्या उपनद्या. उत्तर 4 यापैकी सर्वच. भातई, काडू, मुरवाडी व बारवी या सर्व उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. 8 उल्हास नदी समुद्राला. उत्तर 3 अरबी समुद्र. उल्हास नदी अरबी समुद्राला. 9 स्थिरता नद्यांची चौकट. उत्तर 2 कमी. कोकणव्याद्यांची संख्या कमी असते आणि त्यामध्ये संपूर्ण न वाहतात. 10 वैतरणा व उल्हास नद्यांच्या मुखाजूच्या खाड्या. उत्तर 4 यापैकी सर्वच. अधिकारी, वसई, दाणू व दातिवरे या सर्व खाव्या वैतरणा व उल्हास नद्यांच्या मुखाजवळ तयार आहेत. 11 पायथ्या गाठी सह्याद्री पर्वत घड्याळ. उत्तर 2 जास्त. सह्याद्र पायथ्या पर्वती स्थानी. 12 तळ थंड हवेची ठिकाण. उत्तर 1 जव्हार. जव्हार हे शांतता हवेचे ठिकाण पालघराच्या समोरापूर्वी. 13 चौकी पोलीस अधिकारी. उत्तर 3 भात. व्यवस्था पश्चिमेकडील भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. 4 चौकी खारीप पिके. उत्तर 4 यापैकी सर्वच. तांदूळ, वरीचणी, उडीद, मूग व कुळीथ ही सर्व खरीपातील पिके आहेत. 15 चौकी चौक रबीतील पिके. उत्तर 4 ये सर्वच. वाल, चवळी, हरभरा ही सर्व रबीतील पिके आहेत. 16 36वा जिल्हा कोणत्या कारणाने निर्माण झाली. उत्तर 4 ठाणे. पाल महाराष्ट्रातील 36वा घर जिल्ह्यातून निर्माण झाली. 17 सागराच्या खालपासून मीठ बनवण्याचा व्यवसाय. उत्तर 4 यापैकी सर्वच. वसई, दाणू येथे सागराच्या भाईपासून मीठ बनवण्याचा व्यवसाय चालतो. 18 येथे यंत्रमागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो. उत्तर 1 भिवंडी. विंडी येथे यंत्रमागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो. 1 उत्तर 3 म्हसा. मुरबाड म्हसा येथे गुरांचा बाजार भरतो. 21 लोकशाही शहरे. उत्तर 4 यापैकी सर्वच. ही नगररचना व कल्याण, भिवंडी सर्वच लोकशाही शहरे आहेत. 22 चौकी या आदिवासी जमाती होते. उत्तर 4 यापैकी सर्वच. अधिकारी भोवाली, कातकरी, ठाकर, मलाकोळी, कोकणा आणि दुबळा या सर्व आदिवासी जमाती असतात. 23 चौकी ही आदिवासी जमात मोठी व्यवस्था आहे. उत्तर 1 वारली. चौकटी ही आदिवासी जमात मोठी व्यवस्था आहे. 24 चित्रे ओळखली जातात. उत्तर 3 वारली. वारली जमातीतील लोक त्यांच्या विशिष्ट चित्रे ओळखले जातात. 25 तारपा वाद्य वाजवून नृत्य करतात. उत्तर 1 वारली. वारली समाजातील लोक तारपा वाद्य वाजवून नृत्य करतात.
26 वारली लोकांचा नृत्यकला नृत्य म्हणतात. उत्तर 3 वारली. वारली लोकांच्या नृत्याला वारली नृत्य असे म्हणतात. 27 स्थान वसती समुद्रकिनारी समाज मोठा आहे. उत्तर 1 कोळी. तटबंदी समुद्र किनारी कोळी समाज मोठी आहे. 28 नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करून पावसाळ्यात झालेल्या मासेमारी व्यवसाय सुरू करतात. उत्तर 1 कोळी. नारळी पौर्णिमेला कोळी समाज सागराची पूजा करून मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू करतात. 29 गरम वजेश्वरी येथील पाण्याची कुंड आहेत. उत्तर 1 भिवंडी. वजेश्वरी येथे पाण्याची कुंडे आहेत. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. पायरी 1 स्रोत जिल्हा आणि तारीख ओळखा. दिलेल्या मजकुरात असे म्हटले आहे की पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून तयार करण्यात आला. उत्तर 1 ठाणे 1 ऑगस्ट 2014. 2 पालघर पक्षाचे क्षेत्रफळ किती मी आहे. पायरी 1 मजकुरातून क्षेत्र ओळखा. दिलेल्या मजकुरात पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5344 चौरस किमी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. उत्तर 2 5 3 4 4. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू. उत्तर 2 कोकण. स्पष्टीकरण मालकी अधिकृत विभागांची संख्या 6 असून पालघर जिल्हा 2 36वा नवीन जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. महाराष्ट्रातील 36वा नवीन जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. उत्तर 3 पालघर. स्पष्टीकरण 1 ऑगस्ट 2014 रोजी घर राज्याची महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून स्थापना करण्यात आली. 3 सूर्या वैतरणा तानसा या महत्त्वाच्या नद्या आहेत. सूर्य वैतरणा तानसा या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. उत्तर 4 पालघर. स्पष्टीकरण सूर्या वैतरणा आणि तानसा या पालघर प्रमुख नद्या आहेत. 4 पालघर धोरण नियमानुसार आहे. पालघर जिल्ह्याचे हवामान साधारणपणे असे आहे. उत्तर 3 उष्ण आणि दमट. स्पष्टीकरण पालघरचे सामान्यपणे उष्ण व दमट असते. 5 पालघर राज्याचे स्वरूप सामान्यतः मी आहे. पालघर जिल्ह्याचा सरासरी पाऊस अंदाजे मी आहे. उत्तर 12860. स्पष्टीकरण पालघरचे सरासरी पर्जन्यमान 2800. उत्तर 2502 4. स्पष्टीकरण पालघर सुमारे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2502 मिलीमीटर आहे. स्पष्टीकरण
तांदूळ, भात, चिकू, नारळ आणि नागली, नाचणी ही पालघर गुणाची पिके आहेत. तांदूळ हे भारतातील एक खरीप पीक आहे. महाराष्ट्र कापूस उत्पादनासाठी उत्तर 1. तांदूळ, चिकू, नारळ, नागली. पालघर जिल्ह्यातील महत्त्वाची पिके म्हणजे तांदूळ, चिकू, सापोडीला, नारळ आणि रागी, बाजरी. 9. हे पालघर जिल्ह्यातील एक औद्योगिक ठिकाण आहे. उत्तर 1. तारापूर. तारापूर हे पालघर जिल्ह्यातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे, जे तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि औद्योगिक वसाहतीसाठी ओळखले जाते. 10. केळवाबीस, वाघोबा धबधबा ठिकाणे आहेत. उत्तर 1. प्रेक्षणीय. केळवा बीच आणि वाघोबा धबधबा ही जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन निरंतर स्थळे आहेत. 11. वसई, अर्नाळा, माहुली, शिरगाव हे जिल्ह्यातील किल्ले आहेत. उत्तर 3. पालघर. हे ऐतिहासिक किल्ले पालघर जिल्ह्यात आहेत. 12. पालघर जिल्ह्यातील उद्योग. उत्तर 1. अभियांत्रिकी व औषध निर्मिती. पालघर जिल्ह्यातील अभियांत्रिकी आणि औषध निर्माण हे महत्त्वाचे उद्योग आहेत. 13. महाराष्ट्रातील सर्वात मोठे मासेमारी केंद्र येथे आहे. उत्तर 1. सातपाटी. महाराष्ट्रातील सर्वात मोठे मासेमारी केंद्र म्हणून सातपाटीची ओळख आहे. 14. उत्तर 3. मराठी. स्पष्टीकरण: मराठी ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याची अधिकृत भाषा आहे. 16. पालघर पक्षाचा पिन कोड. उत्तर 4. 4,01,404. स्पष्टीकरण: पालघर मुख्य पोस्ट ऑफिस क्षेत्रासाठी सामान्य पिनकोड 4,01,404 आहे. 17. पालघराचा टेलिफोन कोड. उत्तर 1. 02525. स्पष्टीकरण: पालघर क्षेत्रासाठी टेलिफोन कोड एसटीडी कोड 02525 आहे. 18. येथे रिलायन्स एनर्जीचे औष्णिक केंद्र आहे. उत्तर 1. डहाणू. स्पष्टीकरण: रिलायन्स एनर्जी आता अदानी इलेक्ट्रिसिटी औष्णिक वीज केंद्र डहाणू येथे आहे. उत्तर 4.85%. पालघर देशाला सुमारे 85 किलोमीटरचा सागरी किनारा आहे. 20. पालघर जनता किती तालुके 100% आदिवासी आहे? उत्तर 4.3. पालघर लोकसभा 3 तालुके जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड 100% आदिवासी आहेत. 21. महाराष्ट्र राज्याचा राज्यानंतरचा पालघर हा कितवा जिल्हा आहे? उत्तर 3. 10. पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 2014 रोजी मतदान राज्य निवडणूक महाराष्ट्र 36वा जिल्हा अस्तित्वात आला. महाराष्ट्र राज्य सरकारे नंतरचा उत्तर 1. सितलादेवी पालनर. स्पष्टीकरण: प्रतिमेच्या तळाशी असलेली उत्तर की दर्शवते की प्रश्न 22 साठी योग्य पर्याय 1 आहे. 23. वैतरणा नदी स्पष्टीकरण: प्रतिमेच्या तळाशी असलेली उत्तर की दर्शवते की प्रश्न 22 साठी योग्य पर्याय 1 आहे. 23. वैतरणा नदी वाहते. उत्तर 1. पूर्वेकडून पश्चिमेकडे. स्पष्टीकरण: प्रतिमेच्या तळाशी असलेली उत्तर की दर्शवते की प्रश्न
उत्तर 1 शीतलादेवी पालनर. स्पष्टीकरण पालघरमध्ये शीतलादेवी हे धार्मिक ठिकाण आहे. 23 वैतरणा नदी वाहते. उत्तर 1 पूर्वेकडून पश्चिमेकडे. स्पष्टीकरण वैतरणा नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. 24 वैतरणा नदीच्या या उपनद्या आहेत. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण वैतरणा नदीच्या सूर्या, तानसा आणि दहरेजा या उपनद्या आहेत. 25 या बागायती पिके पुढे जातात. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण डहाणू, पालघर आणि वसई या सर्व तालुक्यांत बागायती पिके उठतात. 26 हा तालुका प्रसिद्ध आहे. उत्तर 1 डहाणू. स्पष्टीकरण धनू हा तालुका गावांसाठी प्रसिद्ध आहे. 27 ची केळी प्रसिद्ध आहे. उत्तर 1 वसई. स्पष्टीकरण वसईची केळी प्रसिद्ध आहे. 28 अणुवीज लोकशाही पालघर तारापूर येथे आहे. उत्तर 1 पहिला. स्पष्टीकरण अणुविद्युत खाल पालघर जनता तारापूर येथे आहे. 29 चे चिकू प्रसिद्ध आहेत. उत्तर 3 घोलवड. स्पष्टीकरण घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहेत. 30 बंदर मासेमार प्रसिद्ध आहे. उत्तर 1 सातपाटी. स्पष्टीकरण सातपाटी बंदर मासेमार प्रसिद्ध आहे. 31 पालघर प्रमुख समुद्रकिनारी ही प्रमुख समुद्र बंदरे आहेत. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण पालघर समुद्र किनारी डहाण, सातपा आणि वसई ही प्रमुख बंदरे आहेत. 32 तालुक्यात वसई व अर्नाळा येथे किल्ले आहेत. उत्तर 1 वसई. स्पष्टीकरण वसई व अर्नाळा येथे किल्ले आहेत. 33 गुलाबाच्या बागा. उत्तर 1 डहाणू. स्पष्टीकरण डहाणू येथे गुलाबाच्या बागा आहेत. 34 जयविलास राजवाडा. उत्तर 1 जव्हार. स्पष्टीकरण जयविलास राजवाडा जव्हार येथे आहे. 35 पालघराला कोणत्या राज्याची सीमा? उत्तर 1 गुजरात. स्पष्टीकरण पालघराला गुजरात राज्याची सीमा. 36 पालघर राज्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे? उत्तर 2 दादरा नगर हवेली आणि दमण दीव. स्पष्टीकरण पालघर अधिकारी दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेश सीमा आहे. 37 राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 हा पालघर स्थानक दक्षिणोत्तर असा स्थान. हे विधान आहे. उत्तर 2 बरोबर. स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 हा पालघर स्थानक दक्षिणोत्तर असा हे विधानसह. 38 पालघर किती तालुके आहे? उत्तर 1 8. स्पष्टीकरण पालघर 8 तालुके आहेत. उत्तर 1 बृहन्मुंबई. स्पष्टीकरण मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे दोन्ही बृहन्मुंबईत सामनेचे भाग होते. 2 उत्तर 2 लहान. स्पष्टीकरण मुंबई शहराचे क्षेत्रफळ 157 चौ. किमी आहे. तर उत्तर मुंबई. 2 मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर क्षेत्रफळाने आहे. उत्तर लहान. 3 महाराष्ट्राची राजधानी आहे. उत्तर उत्तर 2 लहान. मुंबई शहर जिल्हा हा मुंबई उपनगर क्षेत्रफळाने लहान आहे. मुंबई उपनगर ग्रामीण अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला हे 3 तालुके तहसी आहेत. 3 महाराष्ट्राची राजधानी आहे. उत्तर 1 मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. 4 हा मुंबई शहराचा भाग आहे. उत्तर 4 यापैकी सर्वच. कुलाबा, चर्चगेट, राजभवन, फोर्ट, भायखळा, मलबार हिल, दादा आणि मुंबई महाराज टर्मिनस हे सर्व मुंबई शहराचे भाग आहेत. 5 उत्तर 2 कमी. स्पष्टीकरण चर्चगेट आणि भायखळामधील अंतर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलमधील अंतरापेक्षा कमी आहे कारण भायखळा भौगोलिकदृष्ट्या मुंबई सेंट्रलपेक्षा चर्चगेटच्या जवळ आहे. 6 मुंबई शहर जिल्हा मुख्यालय येथे आहे. उत्तर 2 फोर्ट मुंबई.
स्पष्टीकरण: मुंबई शहर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय मुंबईतील फोर्ट परिसरात आहे. 7. उत्तर 21990. स्पष्टीकरण: 4 ऑक्टोबर 1990 रोजी बृहन्मुंबई जिल्हा मुंबई आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये विभागण्यात आला. 8. मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण तालुके. उत्तर 4. एकही नाही. स्पष्टीकरण: मुंबई शहर जिल्हा हा एक शहर जिल्हा आहे आणि त्यात कोणतेही उपविभाग किंवा तालुके नाहीत. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके आहेत: अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. 9. ग्रेटर मुंबईचा भाग म्हणून मुंबई शहर. उत्तर 11990. स्पष्टीकरण: मुंबई शहर जिल्हा 4 ऑक्टोबर 1990 रोजी विभाजन होईपर्यंत तत्कालीन ग्रेटर मुंबई जिल्ह्याचा भाग होता. 10. मुंबई शहर जिल्ह्याभोवती समुद्राचे पाणी. उत्तर 2. तीनही. स्पष्टीकरण: मुंबई शहर जिल्हा हा एक द्वीपकल्प आहे जो 3 बाजूंनी पूर्व, दक्षिण आणि पश्चिम अरबी समुद्राने वेढलेला आहे. 11. मुंबई शहरातील बेटांचा समुदाय. उत्तर 2. 7. स्पष्टीकरण: मुंबई शहर ऐतिहासिकदृष्ट्या 7 बेटांचा समूह होता. 12. प्रमुख टेकड्या. उत्तर 1. मुंबई शहर. स्पष्टीकरण: मलबार हिल, वरई हिल आणि सायन हिल हे मुंबई शहर परिसरात स्थित प्रमुख टेकड्या आहेत. 13. प्रमुख दक्षिणी नदी. उत्तर 1. मिठी. स्पष्टीकरण: मिठी नदी ही बृहन्मुंबईच्या दक्षिणेकडील भागातील एक प्रमुख नदी आहे. 14. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी. उत्तर 1. मिठी. उत्तर 4. यापैकी सर्वच. बृहन्मुंबई शहराला पाणी देण्यासाठी तुळशी, हार आणि पवई या तिन्ही तलावांचा उपयोग होतो. 17. बोरिवली येथे राष्ट्रीय उद्यान आहे. उत्तर 1. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. 18. हिंग गार्डन येथे आहे. उत्तर 1. मुंबई. हँगिंग गार्डन मुंबई येथे आहे. 19. गोरेगाव चित्रनगरी फिल्मी सिटी येथे आहे. उत्तर 1. मुंबई. गोरेगाव चित्रनगरी फिल्मी सिटी मुंबई येथे आहे. 20. उत्तरे मुंबईच्या पश्चिम व पूर्वला जंगले आहेत. उत्तर 1. खारफुटीची. उत्तर मुंबईच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्याला खारफुटीची जंगले आहेत. 21. कान्हेरी डोंगरात व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असतात. उत्तर 4. बिबटे. कान्हेरी डोंगरात व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटे मिळतात. 22. कान्हेर जंगलात वन्य प्राणी आढळतात. उत्तर 4. यापैकी सर्वच. कान्हेर जंगलात कोल्हा, हरिण आणि ससे हे सर्व वन्य प्राणी आढळतात. 23. माहीम या पक्षी अभयारण्यामध्ये हिवाळ्यात या पक्ष्यांची संख्या आहे. उत्तर 4. यापैकी सर्वच. माहीम या पक्षी अभयारण्यात हिवाळ्यात तितर व कवडे, पोपट व मैना आणि साळुंकी या सर्व पक्ष्यांची संख्या आहे. 24. माहीम येथील अभयारण्यात अलीकडे विकसित केले आहे. उत्तर 3. फुलपाखरे उद्यान. उत्तर 1. सर्पोद्यान. स्पष्टीकरण: माहीम येथील अभयारण्यात अलीकडे सर्पोद्यान स्नेक पार्क विकसित केले आहे, जे प्रश्नातील पर्याय 1 मध्ये दिलेला आहे. हे एक माहितीवर 24.
24 माहीम येथील अभयारण्यात अलीकडे काय विकसित केले आहे? उत्तर 1 सर्पोद्यान. स्पष्टीकरण. माहीम येथील अभयारण्यात अलीकडे सर्पोद्यान स्नेक पार्क विकसित केले आहे, जे प्रश्नातील पर्याय 1 मध्ये दिलेला आहे. हे एक माहितीवर आधारित संकल्पात्मक प्रश्न उत्तर 2 बृहन्मुंबई. स्पष्टीकरण. बृहन्मुंबई हे भारतातील एक प्रगत व्यापारी आहे. 26 येथे दगड काढण्याच्या खाणी आहेत. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण. घाटकोपर, वेळी आणि भाडुंप येथे क्रोचे दगड काढण्याच्या खाणी आहेत. 27 समुद्राच्या किनारी प्रदेशात आणि खाडी पहाडी केली जाते. उत्तर 1 मासेमारी. स्पष्टीकरण. समुद्र किनारी प्रदेशात आणि खाडी दृश्य मासेमारी केली जाते. 28 या कपडे मासे समुद्रात पकडले जातात. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण. सुरमई, बांगडा, बोंबील, पापलेट व कोळंबी या महिला मासे समुद्रात पकडले जातात. 29 खोल समुद्रातील मासेमारी च्या मदतीने केली. उत्तर 2 ट्रॉलर. स्पष्टीकरण. खोल समुद्रातील मासेमारी ट्रॉलरच्या मदतीने केली जाते. 30 समाजाचे लोक मासेमारी करतात. उत्तर 2 कोळी. स्पष्टीकरण. कोळी समाजाचे लोक मासेमारी करतात. 31 वरळी व कुर्ला येथे दुग्ध प्रकल्प आणि दूध प्रक्रिया करून इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण. वरळी व कुर्ला येथील दुग्ध प्रकल्पात दुधावर प्रक्रिया करून लोणी, खवा, तूप, श्रीखंड व पनीर इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. 32 येथे कचरा जमा केला